नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सांगोल्यात 8 गावात सापडले 25 कुणबी पुरावे. रेल्वे खाली सापडून 75 वर्षीय मातेसह मुलगा जागीच ठार. मराठा आरक्षणासाठी आनंद काशीद यांनी दिवाळीची पहिली अंघोळ केली बार्शी तहसील कार्यालयासमोर. विषारी द्रव्य प्यायला भाग पाडून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. दुचाकीच्या धडकेत 5 तरुण ठार. आणि वंचित घटकांसाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे, प्रशांत परिचारक. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगोला तालुक्यातील 8 गावातील मोडीतील 6 लाख पानांच्या केलेल्या तपासणी नोंदीत एकूण 25 कुणबी मराठा कुणबीचे उल्लेख असणारे अभिलेख पुरावे सापडले आहेत. पुरावे शोध मोहीम सन 1967 पूर्वीचे सर्व अभिलेख संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशिक्षणार्थी तथा उपविभागीय अधिकारी समाधान गुटकडे व तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सांगोला तहसील कार्यालयातील अभिलेखामध्ये 6 नोव्हेंबरपासून नायब तहसीलदार, लिपिक, मंडल अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्यामार्फत 10 महसूल मंडळातील सन 1967 पूर्वीचे मोडीतील विविध प्रकारच्या नोंदी, दस्तावेज, कागदपत्रांची तपासणी चालू असून आतापर्यंत सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द, बामणी, चिकमहूद, मेथवडे, राजापूर, वाडेगाव, डोंगर पाचेगाव, चोपडी, चिकमहूद, मेथवडे, राजापूर, वाडेगाव, डोंगर पाचेगाव, चोपडी या गावातील सुमारे 6 लाख पानाच्या नोंदी तपासल्या आहेत. यामध्ये 25 नोंदी मराठी कुणबीचे उल्लेख असणारे अभिलेख सापडले आहेत. दरम्यान सन 1980 ते 1920 या काळातील नोंदी व दस्तावेज मोडी लिपीत भाषेत असल्यामुळे तपासणीसाठी मोडी लिपीचे जाणकार यांची मदत घेतली जाणार आहे. भरधाव रेल्वेखाली सापडून 75 वर्षीय वृद्ध महिलेसह तिचा 55 वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर सांगोला रेल्वे लाईनवर मसोबा देवळाजवळ घडली. मिसाज बी इस्माईल मुजावर व इन्नुस इस्माईल मुजावर दोघेही राहणार मांजरी, तालुका सांगोला असे मृतांची नावे आहेत. याबाबत आरिफ इस्माईल मुजावर राहणार मांजरी यांनी पोलिसात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. खबर देणारे आरिफ मुजावर यांचा भाऊ इन्नुस यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी दुपारी 3:30च्या दरम्यान सांगोला पंढरपूर रेल्वे लाईनवर रुळावर वृद्ध महिलेसह पुरुष असे दोघांचे मृतदेह आढळून आले. प्रारंभी त्यांची ओळख पटत नव्हती. घटनेची माहिती मांजरीचे पोलीस पाटील किशोर पाटील यांनी आरिफ मुजावर यांना सांगितली. त्यानंतर आरिफने घटनास्थळी जाऊन पाहिले असता आई मिसाज बी मुजावर व भाऊ इन्नुस आरिफ मुजावर दोघांचे मृतदेह असल्याची खात्री पटली. मराठा आरक्षणासाठी आनंद काशीद यांनी दिवाळीची पहिली अंघोळ बार्शी तहसील कार्यालयासमोर करून मराठा समाजाला ओबीसी मधून तात्काळ आरक्षण द्या, अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील गरजवंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीकरता गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रात प्रचंड मोठा लढा उभा केला आहे. त्या लढ्याचाच भाग म्हणून राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता व कायदेशीर बाबी तपासण्याकरता दुसऱ्यांदा आणखी 2 महिन्याचा कालावधी मागितला आहे. हा कालावधी सकल मराठा समाजातील गरजवंतांना ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्याकरता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आपले आमरण उपोषण मागे घेऊन वेळ दिला आहे. जरी सरकारला वेळ दिला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरूच ठेवा असा आदेश जरांगे पाटील यांनी दिला होता. बार्शी शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाचे युवा नेते संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद व त्यांचे काही सहकारी गेल्या 15 दिवसांपासून बार्शी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसले आहेत. सासरच्या मंडळींनी पत्नीस नांदवण्यास घरगुती कारणावरून लाथाबुक्कीने मारहाण व दमदाटी करून आत्महत्या करण्याची चितावणी दिल्याने राजेश हनुमंत भीमरथी वय वर्ष 35 वर्षे या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना हैदराबाद रस्त्यावरील जुनाविडी घुरकुल तुळशांती नगरात शनिवारी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मृताच्या पत्नीसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की हैदराबाद रस्त्यावरील जुनाविडी घुरकुल तुळशांतीनगरातील रहिवासी राजेश भीमरथी आणि त्यांची पत्नी नंदिनी भीमरथी यांच्यात नेहमीच तक्रार वादविवाद होऊन नेहमीच कौटुंबिक खटके उडत होते. त्याचा कंटाळून नंदिनी
तिचा एक मुलगा आणि मुलीसह राजेशपासून वेगळे राहत होते. त्यातूनच नंदिनीची माहेरची मंडळी राजेश भीमरथी याला तिला नांदवण्याकारणावरून नेहमीच वादविवाद तक्रारी करून त्याच्याबाबत दबाव टाकीत होते. नेहमीच वाद, सततच्या तक्रारीने वारंवार मिळणाऱ्या धमक्याला तो पुरता कंटाळा होता. त्यास कंटाळून राजेशने पूर्व भागात अंगणात सडा मारण्यासाठी सर्रासपणे वापरले जाणारे रासायनिक पिवळ्या रंगाचे विषारी द्रव्य प्राशन करून मृत्यूला कवटाळण्याचा मार्ग पत्करला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यास आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन विषारी पिवळे द्रव्य प्यायला भाग पाडून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाले असल्याची फिर्याद मृताचा भाऊ नागेश हनुमंत भीमरथी, राहणार प्लॉट नंबर 115, तुळशांतीनगर, जुना बीडी गुरुकुल, सोलापूर, सध्या प्लॉट नंबर 153, BJR नगर, जवाहर नगर, सिकंदराबाद याने MIDC पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार मृताची पत्नी नंदिनी भीमरथी, हिरेश चंचाल, श्रीकांत चंचाल, कराप्पा कुणगी, कासूबाई गुणगी, गोविंदप्पा चंचाल, भीमण्णा कुरुड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेने पादचारी तरुण गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाला. हा अपघात स्वप्नील प्रभाकर कांबळे, वय वर्षे 21, राहणार राहुल गांधी झोपडपट्टी असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरापासून पायी चालत निघाला होता. त्यावेळी मस्जिदजवळ समोरून दुचाकी धडकल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी आकाश नातेवाईक यांनी पवार शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. मयत स्वप्नील कांबळे हा मंडप आणि वाजंत्रीचं काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, बहीण आणि आजी असा परिवार आहे. MH13 BZ0245 या क्रमांकाच्या दुचाकीच्या धडकेने अपघात झाल्याने नातेवाईकाचे म्हणणे आहे. या अपघाताची नोंद जेल रोड पोलिसात झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. यावेळी महिलांना साड्यांचे तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले, वंचित निराधार मुले देखील समाजाचे घटक आहेत. यांना देखील आपल्याप्रमाणे सण समारंभ याचा आनंद घ्यायचा असतो, परंतु त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे या गोष्टीचा आनंद घेता येत नाही. तसेच भटक्या विमुक्ताशी आमचे भावनिक नाते असल्याने त्यांच्यासोबत यंदाची दिवाळी भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी साजरी केली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या व त्यासोबत आपल्या परिवारातील वंचित बंधूसोबत एक दिवा एकतेचा प्रज्वल करून नवीन विचार समाजामध्ये प्रकाशित करण्याचं काम त्यांनी केले आहे.